मुलाच्या संदर्भात सांगते, भरपूर लोकांना आमच्या देवीकडून मुलाचा ज्यांना मूल नाही, डॉक्टरनं मूल होणार नाही असं सांगून सुद्धा त्यांना आमच्या देवी पासून मुलं झालेली आहेत. अशी कितीतरी मुलं आहेत जी आज 11वी 12वीला आहेत, 10वीला आहेत, कुणाची 5वी 6वीला आहेत. आता मुली गरोदर आहेत आणि काही आता डिलेवऱ्या झालेल्या आहेत. ज्यांचे व्हिडिओ मी इन्स्टावर टाकलेले पण आहेत. असं नाही, एक किस्सा असा होता त्याच्यामध्ये की शिवाजीनगरला हॉस्पिटल माहेर म्हणून आहे, तिथं त्या मुलीची ट्रीटमेंट चालू होती आणि डॉक्टरनं सांगितलं की तुला IVF केल्याशिवाय बाळ राहू शकत नाही. मग त्यानंतर ती मुलगी शिक्षिका आहे सिंगानियाला. तर तिने मला माझ्याकडे तिची आई घेऊन आली. त्यांचं आडनाव पिसाळ आहे, शिवाजीनगरला राहतात ती. आई घेऊन आली तर ती बोलली माझ्या मुलीला मूल नाहीये, ताई काही होऊ शकतं का? तर मी बोलले आपण देवीकडून ओटी भरूया, देवीनं जर कौल दिला तर निश्चित तिला बाळ राहील, जर देवीनं कौल नाही दिला तर आपण बघूया. तर असं काही ओटी वगैरे भरली. त्या ओटीमध्ये देवीनं सांगितलं की तुला मुलगा होईल. बरं तो मुलगा होईल तो 3 महिन्यामध्ये राहील. प्रेग्नेन्सी 3 महिन्याची मुदत तिला दिली आणि मुलगा होईल सांगितलं आणि त्याचं अक्षर माझ्या नावावर येईल. तर त्या मुलीला तिच्या मिस्टर असे म्हटले की जर माझ्या बायकोला मुलगा झाला तर मी इथं येऊन दंडवत घेईन आणि जो पण काय तिचा आनंद उत्सव, साडी चोळीनं ओटी जो पण काय आहे ते मी करेन. मग त्यानंतर तोपर्यंत मी मंदिरात येणार नाही. तर तिचे मिस्टर मंदिराच्या बाहेर उभे होते. ओटी वगैरे भरली, देवीनं सांगितलं आणि योगायोग असा झाला की 41व्या दिवशी किंवा 45 दिवसामध्ये तिची प्रेग्नेन्सी राहिली. तर ती रिपोर्ट काढायला गेल्यानंतर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्यानंतर 8-10 दिवसानंतर मॅडम म्हटल्या की आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल. तर सोनोग्राफी केल्यानंतर योगायोग असा झाला की तिच्या राईट साईडला ट्यूब नसताना बाळ राईट साईडला राहिलं. त्याच्यामुळे त्या मॅडम अशा म्हटल्या की हा सायन्स मध्ये दैवी चमत्कार आहे, असं होऊ शकत नाही. राईट साईडला ट्यूब नसेल तर बाळ राहू शकत नाही. मग हे तुझ्या बाबतीत कसं काय झालं हा प्रश्न त्यांनी तिला विचारला. तू कुठे गेले, काय केलंस असं की म्हणजे हे बाळ नॅचरल राहिलं, तुला IVF शिवाय बाळ राहू शकत नव्हतं तरी हे नॅचरल राहिलं, मग काय म्हणजे असं काय झालं की हे बाळ नॅचरल राहिलं आणि राईट साईडला राहिलं. मग तिने सांगितलं की बाबा मी वर्तकनगरला काळूबाईच्या मंदिरात गेले होते, त्या ताईंनी माझी ओटी भरली, त्यांच्या अंगात वारं आलं होतं, त्यांनी सांगितलं बाबा की बाबा तुला 3 महिन्यात बाळ राहील आणि 41 दिवसात 45 दिवसात तुला अनुभव येईल, तुला मुलगा होणार, त्याचं नाव माझ्या नावावरून निघेल. मग त्या मॅडम म्हटलं कसं शक्य होऊ शकतं.